बातमी छत्तीस जिल्ह्यांची। मध्य रेल्वेवरील मोटरमन आणि लोकल व्यवस्थापकांची रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढतोय। अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक कर्मचाऱ्यांना जादा वेळ काम करावं लागतं। सध्याच्या घडीला 124 मोटरमन्सची पदं रिक्त आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये मोटरमन्सची मंजूर 923 पदं आहेत। 124 मोटरमन्स पदं रिक्त आहेत। रेरा कायद्यानुसार रेरा नियामक प्राधिकरणानं वा अपीलीय न्यायाधिकरणानं घर खरेदीदारांना आदेश दिले की त्याचं पालन करणं घर खरेदीदारांना बंधनकारक असतं। आदेशाचं पालन न केल्यास 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद रेरा कायद्यामध्ये आहे। पण आता मात्र केंद्र सरकारनं घर खरेदीदारांना मोठा दिलासा दिलाय। रेरा कायद्यातील कलम 68 मध्ये सुधारणा केली असून आता आदेशाचं पालन न करणाऱ्यांकरता दंडात्मक कारवाई होणार आहे। एअर इंडियानं इंधनाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे दरमहा सुमारे 400 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केलेली आहेत किंवा मर्यादित केलेली आहेत। एअर इंडियाच्या विमानांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरावर झालेला आहे। दिल्ली ते मेलबर्न दरम्यानचं तिकीट तब्बल 2,76,000च्या घरात पोहोचलं आहे। याशिवाय अनेक मार्गांवरील तिकिटांच्या दरामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुरक्षिततेकरता कमी परिचालन खर्चासह रेल्वे सुरक्षेतील अनुभवामुळे सीआयएसएफ आणि आरपीएफला पसंती दर्शवली। बुलेट ट्रेन आणि प्रवाशांच्या सुरक्षेकरता 500 आरपीएफ जवान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे। राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याकरता राज्य शासनानं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना 1 जुलैपासून HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केलेलं आहे। राज्यातील HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ही मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। HSRP प्लेट नसणाऱ्या वाहनांवर 1 जुलैपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। मान्सूनची प्रगती वेगानं होतीये। अवघ्या 48 तासात तो दक्षिण अंदमानामध्ये दाखलही होणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। मान्सूनला अनुकूल स्थिती आणि गती मिळण्याची शक्यता आहे। मध्य प्रदेशातील 5 वाघांच्या मृत्यूमागे केनाईन डिस्टेंपर असल्यानं चंद्रपुरातील ताडोबामती वाघांवर करडी नजर ठेवली जाते। खबरदारीचा उपाय म्हणून ताडोबा व्यवस्थापनानं बफर क्षेत्राला लागून असलेल्या जवळपास 95 गावांमधील श्वानांचं लसीकरण सुरू केलंय। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 7 कोटींहून अधिक सभासदांकरता एक आनंदाची बातमी आहे। पीएफ काढण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्याकरता ईपीएफओ लवकरच पैसे काढण्याच्या दाव्यांसाठी स्वयंचलित प्रणाली सुरू करणार आहे। त्यामुळे अर्जदारांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याचा वेग कमालीचा वाढणार आहे। पावसाळी हंगामात समुद्रातील वाढता धोका लक्षात घेता गेटवे ते मांडवा या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा येत्या 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र सागरी मंडळ मांडवा विभागाच्या बंदर निरीक्षकांनी या संदर्भात अधिकृत निर्देश जारी केलेले आहेत। पीएनपी मालदार अजंठा या कंपनीच्या बोटी गेटवे ते मांडवा या जलवाहतूक मार्गावर प्रवासी जलवाहतूक करत आहेत। राज्यातील धरणांमधील गाळ वाढत असल्याने पाणी साठ्याची क्षमता कमी होते। त्यामुळे उजनी, गिरणा, गोसीखुर्द, मुळा, जायकवाडी आणि हतनूर या 6 मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढायला राज्य मंत्रिमंडळानं परवानगी दिलेली आहे। हा गाळ शेतकऱ्यांना शेतात टाकण्याकरता विनामूल्य दिला जाणार आहे। म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये भाडेकरू आणि रहिवासी यांना वेळेवर भाडं न मिळणं, विकासकांकडून होणारी दिरंगाई, सदनिकांचा ताबा आदी वादांसंबंधीच्या तक्रारी सोडवण्याकरता तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली निर्माण करण्यात आलेली आहे। पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत आणि भाडेकरूंना पुनर्वसनाचा लाभ मिळावा याकरता या प्रणालीची मदत होणार आहे। राज्यात मे महिन्यामध्ये वाढलेल्या कडाक्याच्या उष्णतेमुळे धरणांमधील पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट होतीये। जलसंपदा विभागानं जाहीर केलेल्या अहवालानुसार राज्यातील 3028 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 34.13% पाणीसाठा शिल्लक आहे।
विशेष म्हणजे गतवर्षी याच दिवशी राज्यातील एकूण पाणीसाठा 29.70% होता। छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाली आहे। इथं सध्या 28.69% साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये तो 39.59% इतका होता। वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे। त्यामुळे वीज वितरण कंपन्यांसमोर पुरवठा सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे। काही भागांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा विस्कळीत होतोय। दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू ठेवत पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे। विशेषतः बेस्टच्या ग्राहकांना या अडचणीला सामोरं जावं लागू शकतं। तक्रार करूनही पाऊण तासानं वीज पुरवठा सुरळीत होत असल्याची तक्रार ग्राहक करतायत। मराठी भाषेमध्ये नामफलक नसलेल्या दुकानं आणि आस्थापनांविरोधात मुंबई महापालिकेनं गुरुवारपासून धडक मोहीम सुरू केली आहे। ए विभागामध्ये करण्यात आलेल्या पाहणीत 113 दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या नसल्याचं आढळून आलंय। यात मोठी हॉटेल्स आणि बँकांचाही समावेश आहे। त्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहे। पुणे मिरज ते लोंढा या रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाच्या कामाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा या मागणीकरता गेल्या 48 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्याचा मोबदला मिळत नसल्यानं अखेर संतप्त झालेल्या पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांद्रे आणि वसगडे या गावातील बाधित शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर त्यांचा पाय आणखी खोलात गेलेला होता काल, कारण ईडीनं चौकशी करता बोलवलं आणि साधारणपणे 7.5-8 तास चौकशी झाली। ही ईडीची चौकशी ज्याची टांगती तलवार अजूनही चाकणकरांवर कायम आहे। गुरुवारी रुपाली चाकणकर यांची ईडी चौकशी करण्यात आली। या चौकशीतून घेण्यात आलेल्या माहितीची शहानिशा होणार आहे असं कळतंय। तसंच गरज वाटली तर ईडी पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलवणार आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। गुरुवारी ईडीकडून चाकणकरांची साधारणपणे 7.5-8 तास चौकशी झाली। यावेळी जमीन व्यवहार आणि प्रॉपर्टीच्या प्रकल्पांशी संबंध असल्याचे आरोप त्यांनी फेटाळलेले आहेत। दरम्यान चाकणकरांच्या कुटुंबियांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी ईडीकडून सुरू आहे। याच संदर्भात आता रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर यांची रिअल इस्टेट कंपनी LLPचीही माहिती मागवण्यात आलेली आहे। एकूणच आता ईडीकडून या माहितीचा आणि चाकणकर यांनी केलेल्या दाव्यांचा सखोल तपास केला जाईल, क्रॉस चेक केलं जाईल। तपासानंतर ईडीकडून चाकणकर यांची पुन्हा चौकशी होईल असं कळतंय। त्यामुळे चाकणकरांवर ईडीची टांगती तलवार कायम आहे। अशोक खरातशी माझे आणि माझ्या कुटुंबियांचे कोणतेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत अशी प्रतिक्रिया दिली रुपाली चाकणकर यांनी। अशोक खरात गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे। ईडीनं त्यांची 8 तास तपासणी केली, चौकशी केली। यावेळी आपण ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असं माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकरांनी सांगितलं। त्याचबरोबर तन्मय आणि प्रतिभा चाकणकरांच्या नावे समता पतसंस्थेमध्ये बनावट खाती उघडण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। 11 ते 7 वाजेपर्यंतची ही वेळ आहे। याच्यामध्ये 4-4.5 तासाची चौकशी झाली। याच्यामध्ये जबाब नोंदवणं, टाईप करणं, लिहून घेणं, मधला लंच ब्रेक असा बराचसा काळ होता। पण त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं ते आजही सांगते। खरात प्रकरणामध्ये खराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता, कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो। त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाही। मला असं वाटतं सगळ्याच अहवालामध्ये जे काही पुढे तपास होईल त्या तपासामध्ये काय प्रश्न होते हे समोर येतील। खरं तर आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातच प्रश्न होते, पण आर्थिक व्यवहारच कुठं नसल्यामुळे त्यांना काही बाकीचे प्रश्न उद्भवले नाही। SIT आणि ईडीचे प्रश्न काही सेम होते का? असं काही SITचे प्रश्न वेगळे होते, ईडीचे प्रश्न वेगळे होते आणि या तपासाला त्यांना उत्तम प्रकारे आम्ही सहकार्य केले। इथून पुढेही कधी त्यांना सहकार्य लागलं त्यांना समता पतसंस्था कोठे आहे हे सुद्धा माहीत नाही। त्याच्यामध्ये त्याचा OTP हा खरातकडे जात होता। त्या ठिकाणी या दोघांच्या सुद्धा या खात्यामध्ये कुठेही सह्या नव्हत्या आणि केवळ या दोघांचीच नाही तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढलेली आहेत। ज्या व्यक्तीला घरातून चालता सुद्धा येत नाही अशा लोकांची सुद्धा बनावट खाती ही समता पतसंस्था आणि अजून एक पतसंस्था आहे त्याच्यामध्ये काढलेली आहेत।
त्याच्यामुळे ही जी खाती आहेत ती खोटी आहेत. आमचा कोणताही आर्थिक व्यवहार हा खराशी संबंधित नाही आणि कोणताही जमिनीचा व्यवहार. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीनं चाकणकरांना कोणकोणते प्रश्न विचारले त्यावर आपण नजर टाकतो आहोत. अशोक खरातला तुम्ही कधीपासून ओळखता? मग प्रश्न विचारला गेला, अशोक खरातला तुम्ही कधी कधी भेटल्या होतात? अशोक खरात सोबत तुमच्या फॅमिलीचे काही आर्थिक व्यवहार आहेत का? अशोक खरात सोबत जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार तुमच्यामध्ये झालेले आहेत का? प्रतिभा चाकणकरांप्रमाणे तुमच्याही नावे बनावट खाती आहेत का? समता पतसंस्थेमध्ये तुमचं काही खातं आहे का? निलेश चाकणकरांच्या कंपन्यांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? म्हणजे निलेश चाकणकर हे त्यांचे पती, त्यांच्या कंपन्यांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? त्या कंपनीचे आणि खरातचे काही संबंध आहेत का, असेही प्रश्न विचारले गेले.